श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे आपले व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार काही उपचारात्मक उपायांच्या क्षेत्रात लाल किताब म्हणून एक पुस्तक असतं, त्या किताबमधले काही तोटके सांगणार आहे। वैदिक ज्योतिषशास्त्राच्या तत्वांवर आधारित लाल किताब तोटके, ज्याला लाल किताब उपाय म्हणून ओळखले जाते, हे जीवनाच्या विविध पैलूंमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने साध्या पण शक्तिशाली पद्धतींचा संग्रह आहे। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या उपायांमध्ये आरोग्य, संपत्ती, नातेसंबंध, करिअर आणि एकूण कल्याण अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे। या लेखात आम्ही अनेक उपयुक्त लाल किताब तोटकेचे संकलन केलेले आहे, जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करू शकता आणि तुमचे अस्तित्व बदलू शकता। मित्रांनो, दैनंदिन जीवनासाठी असे अनेक तुटके आहेत, ते पुढील प्रमाणे। 1. तुमच्या आवडत्या देवतेचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळवण्यासाठी प्रार्थना करून तुमचा दिवस सुरू करा। मित्रांनो, आर्थिक समृद्धीसाठी तुमच्या पाकिटात एक छोटे चांदीचे नाणे अवश्य ठेवा। 3. मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळक नक्की लावा। 4. तुमच्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा अवश्य लावा। 5. दैवी ऊर्जेचे आवाहन करण्यासाठी देवतांना ताजी फुलं अर्पण करा। 6. मंगळवारी लाल रंगाचे कपडे घाला, जेणेकरून धैर्य आणि चैतन्य वाढेल। 7. आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शांततेसाठी दररोज गायत्री मंत्राचा नक्की जप करा। 8. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुमच्या पलंगाजवळ समुद्री मिठाचा एक छोटीशी वाटी नक्की ठेवा। 9. करुणा वाढवण्यासाठी गरजूंना नियमितपणे अन्न किंवा पैसे यथाभक्ती यथाशक्ती दान करा। 10. समृद्धी आकर्षित करण्यासाठी तुमच्या खिशात कापुराचा एक छोटा तुकडा अवश्य ठेवा। 11. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी मनगटाभोवती काळा धागा अवश्य बांधा। 12. लक्ष केंद्रित करणे आणि एकाग्रता सुधारण्यासाठी कपाळावर चंदनाची पेस्ट नक्की लावा। 13. ताज्या आणि सकारात्मक वातावरणासाठी आपल्या कामाच्या ठिकाणी एक लहान कुंडीत रोप नक्की ठेवा। 14. तुमच्या घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी धूप नक्की जाळा। 15. भावनिक उपचारांसाठी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात गुलाबजलाचे काही थेंब नक्की शिंपडा। 16. पाहुण्यांना आदरातिथ्य आणि सकारात्मकतेने दर्शन घडवण्यासाठी पाणी द्या। 17. चांगल्या कर्माचे आमंत्रण देण्यासाठी पक्ष्यांना आणि प्राण्यांना मिठाई द्या। 18. तुमच्या इच्छा कागदाच्या तुकड्यावर लिहा आणि त्या जाळून टाका, असा विश्वास ठेवा की त्या नक्कीच प्रकट होतील। 19. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुमच्या बैठकीच्या खोलीत एक छोटा आरसा नक्की ठेवा। 20. शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ विंड चाइम नक्की लावा। 21. उपचार आणि सकारात्मक कंपनांसाठी तुमच्या पलंगाजवळ एक क्रिस्टल किंवा रत्न नक्की ठेवा। 22. प्रेम आणि सुसंवाद आकर्षित करण्यासाठी तुमच्या मनगटांवर चमेलीच्या तेलाचे काही थेंब अवश्य लावा। 23. पृथ्वीच्या समृद्धतेचा सन्मान करण्यासाठी अधूनमधून केळीच्या पानावर नक्की जेवण करा। 24. स्थिरतेसाठी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात चांदी किंवा पितळच्या कासवाची मूर्ती ठेवा। 25. नकारात्मक शक्तीपासून संरक्षणासाठी हनुमान चालिसेचं नक्की पठण श्रवण करा। 26. वाईट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी 7 हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू काळ्या कपड्यात बांधा। 27. आध्यात्मिक कल्याणासाठी तुमच्या अंगणात तुळशीचे रोप अवश्य लावा। 28. वातावरण शुद्ध करण्यासाठी तुमच्या घराभोवती हळद पावडर शिंपडा। 29. आरोग्याच्या फायद्यांसाठी पाणी साठवण्यासाठी तांब्याच्या भांड्याचाच वापर करा। 30. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कडुलिंबाची सुके पाने जाळा। 31. सकारात्मक कंपनासाठी तुमच्या प्रवेशद्वाराजवळ चांदीची किंवा पितळेची घंटा ठेवा। 32. यश आणि समृद्धीसाठी उगवत्या सूर्याला प्रार्थना करा, जल अर्पण करा। 33. नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक वाटी सैंधव मीठ नक्की ठेवा। 34. शुभेच्छा आणि संरक्षण मिळवण्यासाठी तुमच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाळ नक्की लावा। 35. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी चांदीच्या कंगव्याचा वापर करा। 36. आर्थिक वाढीसाठी तुमच्या पाकिटात दालचिनीच्या काड्यांचा एक छोटा गठ्ठा अवश्य ठेवा। 37. समृद्ध जीवनासाठी प्रेमाने आणि आदराने इतरांना अन्न वाढा। 38. सुधारित ऊर्जेच्या प्रवाहासाठी तुमची राहण्याची जागा गोंधळयुक्त ठेवा। 39. पूर्वजांच्या आशीर्वादासाठी गुरुवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा। 40. आध्यात्मिक उन्नतीसाठी दररोज 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करा।
41. शांत झोपेसाठी तुमच्या पलंगाखाली समुद्री मिठाची एक छोटीशी वाटी भरून ठेवा. 42. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी घोट्याभोवती लाल धागा अवश्य बांधा. 43. आराम आणि चांगली झोप येण्यासाठी तुमच्या उशावर लव्हेंडर तेलाचे काही थेंब लावा. 44. शुभ कार्यासाठी अधूनमधून चांदीच्या ताटात जेवण वाढा. 45. तुमच्या नात्यात उत्कटता आणि प्रणय जागृत करण्यासाठी लाल मेणबत्ती लावा. 46. तुमच्या कामाच्या ठिकाणी एक लहान पिरॅमिडच्या आकाराचा क्रिस्टल ठेवा, जेणेकरून लक्ष केंद्रित करणं सोपं होईल. 47. यश आणि सर्जनशीलतेसाठी मोरपंखाला प्रार्थना आणि प्राणी अर्पण करा. 48. संपूर्ण जागेत सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी तुमच्या खिडकीत एक क्रिस्टल बॉल लटकवा. 49. सकारात्मक भावना आकर्षित करण्यासाठी तुमच्या घराबाहेर दुधाचा एक छोटीशी वाटी नक्की ठेवा. 50. निस्वार्थ सेवेसाठी वंचितांना कापड किंवा ब्लँकेट दान करा. मित्रांनो, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी ऋषी किंवा धूप जाळा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घाला. तुमच्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी जलाशयाजवळ तुपाचा दिवा लावा. इच्छा पूर्ण करण्यासाठी वडाच्या झाडाच्या खोडाभोवती लाल धागा अवश्य बांधा. मित्रांनो, नात्यांमध्ये गोडवा येण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात साखरेचा एक छोटीशी वाटी भरून ठेवा. चांगले आरोग्य राखण्यासाठी अन्न खाण्यासाठी चांदी किंवा पितळेचा चमचा नक्की वापरा. मानसिक स्पष्टतेसाठी तुमच्या मनगटावर रोजमेरी तेलाचे काही थेंब अवश्य लावा. तुमच्या खिशात एक छोटा आरसा ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे भरपूर संपत्ती असेल. देवतांच्या आशीर्वादासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा. सुसंवाद नातेसंबंधासाठी तुमच्या बेडरूममध्ये मधाचा एक छोटीशी वाटी भरून ठेवा. ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी खिशात लाल रुमाल ठेवा. मित्रांनो, असे काही विशेष असे तोटके जे लाल किताबमध्ये मला सापडले ते मी तुमच्याशी शेअर केले. छान वाटलं, मला पण वाटलं की हे सर्वांना माहिती समजायला हवी, कारण यातून फायदा बराच होतो. करून पाहायचं, मनापासून करून पाहायचं. सगळंच नाही शक्य जमलं तर काही ना काही उपाय तुम्ही करून नक्की बघा, नक्की फायदा करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा आणि लाल किताबातले हे तोटके नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.